सो मला तर असं वाटत नाही की रितेश सर महाराजांच्या भूमिकेत परफेक्ट आहेत असं मला वाटत नाही ॲज अ डिरेक्टर. कारण वॉकिंग स्टाईल मी जी बघितली त्यांची जी वॉकिंग स्टाईल आहे ती महाराजांची वॉकिंग स्टाईल वाटत नाही. क्लिअर कट की महाराजांची वॉकिंग स्टाईल कशी पाहिजे, रितेश देशमुखांची जी वॉकिंग स्टाईल महाराज बोलतात असं वाटत नाही. सो आता लोकांना हे ऐकायला खूप जड जाईल का, कारण आपलं महाराजांवरती खूप प्रेम आहे आणि रितेश सरांवरतीही खूप प्रेम आहे. 100% मराठी माणूस आहे, बॉलिवूडमध्ये एवढं मोठं नाव कमवलंय 100%. पण सेल्फी गाणं जे आहे अच्छा त्या गाण्यामध्ये आमचं ढोल सलमानच्या पिक्चरमध्ये त्या गाण्यामध्ये ढोलपथक. क्या बात आहे. सो मला कळालं ग्रुपवरती आलं किंवा असं आहे आपल्याला ढोलपथक आपलं जाणार आहे मुंबईला बजरंगी भाईंच्या सेटवर. टेक्निकल गोष्टी आणाव्या लागतील. पूर्वी चालायचं काही टेक्निकल गोष्टी म्हणजे अपडाऊन्स असल्या तरी आपण ॲडजस्ट करून घ्यायचो कारण आपण तेवढं जज नव्हतं करत, आपल्याला कळत नव्हतं. पण आता जेनजीजला खूप कळायला लागले. कोणताही मूवी असला आधी काळ होता की जेव्हा एक पॅशन म्हणून लोक मूवीज बनवत होते हे ना, पण आता असं आहे की सगळं थोडं त्याला पॉईंट ऑफ व्ह्यू कमर्शियलायझेशनकडे चाललेलं आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करत असताना एका डिरेक्टरला प्रॉब्लेम नाहीत कधी की प्रोड्युसर तर म्हणत असेल बॉस पॉकेट आणि तुम्ही म्हणत असाल पॅशन. आधीचे डिरेक्टर्स खूप पॅशनने काम करायचे, आत्ताचे डिरेक्टर खूप कॉम्पिटिशनने काम करतात. ते माझं ठाम मत आहे की ते पॅशनकडे लक्ष देत नाही, ते कॉम्पिटिशनकडे लक्ष देतात. म्हणजे आणि मग ज्याला त्यातलं कळत नाही, म्हणजे आता मला टेक्निकली कळत असेल समजा मी डिरेक्टर आहे पण XYZ एखादा पर्सन आहे ज्याला टेक्निकल काही कळत नाही, तो पण इनपुट द्यायला सुरुवात करतो. आणि मग त्यावेळेस होतं की अरे हां मग हा कॅमेरा कशासाठी पाहिजे, तुम्ही तर दुसऱ्या कॅमेरा ओपन करू शकता, मग ही क्रेन कशाला पाहिजे. हॅलो मंडळी, पुन्हा एकदा नमस्कार. वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ P3 पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. आणि आजचा एपिसोड खरंच खूप मजेदार असणार आहे कारण आपल्यामध्ये आलेले आहेत माझे खूप चांगले मित्र मनीष शिंदेजी. ही इज अन ॲक्टर, इज अन डिरेक्टर, इज अ स्क्रिप्ट रायटर अँड स्वतः एक प्रोडक्शन हाऊसेस आहेत. अँड इन कमिंग डेज आय एम क्वाईट शुअर की तुम्ही त्यांना खूप मोठ्या भल्या पडद्यावर बघणार आहात. सो मनीष, वेलकम टू दिस प्लॅटफॉर्म. प्रथमतः खूप खूप आभार. आय नो हेक्टिक शेड्यूल असतं, सगळ्या गोष्टी असतात. स्पेशली डिरेक्टर ज्याला आपण म्हणतो, इज द कॅप्टन ऑफ द शिप आणि एवढं सांभाळून वेळ काढायचा, इट्स अ ग्रेट थिंग. सो येस, खूप सारे प्रश्न आहेत फ्रॉम द डिरेक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम द स्क्रिप्ट रायटर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, एक लेखक. आणि लेट मी टेल यू, जर डेफिनेटली आम्ही त्यांचा इंस्टाग्राम पोर्टफोलिओ पिन डाऊन करणार, त्यांचा ID पिन करणार डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बघाल. बट कमिंग बॅक टू द जर्नी मनीष, हे सगळं हा जे एक स्वप्न होतं ऑफ बिंग अ डिरेक्टर, हे कुठून सुरू झालं? आता खरी गंमत अशी आहे की ॲक्च्युली मी CCDमध्ये कॅफे बॉय होतो. हां, हे फार कुणाला माहीत नाही. मी CCDमध्ये कॅफे बॉयचं काम करायचो आणि तिथं CCDला गाणी लागलेली असायची स्क्रीनवरती. सो ती गाणी बघून मला असं इंटरेस्ट क्रिएट व्हायचा की आपण काहीतरी केलं पाहिजे. सॉलिड. तर मी त्यावेळेस एका ढोल पथकामध्ये होतो. रुद्ररूपम नावाचं ढोल पथक आहे धनकवडीमध्ये. ओके. सो आमच्या पथकाला एक ऑपॉर्च्युनिटी आली की बजरंगी भाईजानच्या गाण्यामध्ये तुम्हाला ढोल वाजवायचा आहे. आणि मला ते कळालं. सेल्फी गाणं जे आहे त्या गाण्यामध्ये आमचं सलमानच्या पिक्चरमध्ये त्या गाण्यामध्ये ढोलपथक. क्या बात आहे. सो मला कळालं ग्रुपवरती आलं किंवा असं आहे आपल्याला ढोलपथक आपलं जाणार आहे मुंबईला बजरंगी भाईंच्या सेटवर. मग मी तिथं जॉबला जिथं होतो त्यांना सांगितलं मॅनेजरला की सर म्हणलं मला सुट्टी पाहिजे. सर म्हणले नाही सुट्टी नाही मिळणार. मी जॉब दिला सोडून. अरे बापरे. वन डे रिझाईन. जो होगा वो देखा जाएगा. ज्यात आपल्याला इंटरेस्ट आपण ते केलं पाहिजे. जॉब तर आपण काय करतो की आपली काहीतरी मजबुरी असते किंवा काही गोष्टी असतात म्हणून आपण जॉब करतो. सो मी डायरेक्ट जॉब सोडून टाकला कारण मला जायचं होतं सेटवरती बजरंगी भाईजानच्या. सो काय आपण मजबुरी म्हणून जॉब करत होतो. प्रत्येक जण काही ना काही असतं पण प्रत्येकाची कला असते. सो त्यावेळेस मग मी गेलो बजरंगी भाईजानच्या सेटवर आणि मग तिथं मी पहिल्यांदा बघितलं की असा सेट असतो. म्हणजे ते कबीर खान सर, बाकीच्या ज्या काही गोष्टी चालल्या होत्या सगळ्या बिहाइंड द सीन्स, त्या बघून मी खूप इम्प्रेस झालो त्या गोष्टींवर. मी ठरवलं की बाबा हे शिकायचं आहे. म्हणजे मला ऑन स्क्रीन यायचंच नाही, पण मला हे शिकायचं, ह्यात मजा आहे. म्हणजे ते जिमी जीप बघितली, क्रेन. मला त्यावेळेस नाव पण माहित नव्हती की कशाला जिमी जीप म्हणतात काय. आपल्यासाठी एकच होतं की अरे क्रेनवरती कॅमेरा लावलाय. बापरे, मोठी गोष्ट. आपण तर कॅमेरा फक्त स्टँडवर बघितला होता. क्रेनवरती कॅमेरा लावलाय, कॅमेरा इकडून तिकडे जातोय, परत कोणतरी स्टेडी कॅम घेऊन माणूस इकडनं तिकडे कॅमेरा मूव्ह करतोय. सो ह्या गोष्टी खूप इम्प्रेस करून गेल्या आणि मग ते शिकायचं होतं. त्यासाठी मग सर्च करत होतो. FTI साठी ट्राय केलं.
पण तिथं नाही झालं FTIला. सो मग ते शोधत असताना मला डेक्कन एज्युकेशन सोसायटी फिल्म अँड टेलिव्हिजन ओके ही संस्था सापडली आणि तिथं मी फिल्म मेकिंगचा कोर्स केला. ओके सो कोर्स केल्यापासून मग आता नुसतं कोर्स करून फायदा नाही. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणून तुम्हाला कोणीही काम देत नाही. तुमच्याकडे स्किल पाहिजे, क्रिएटिव्हिटी पाहिजे किंवा तुम्हाला करता आलं पाहिजे, तुम्हाला जाऊन लोकांना भेटता आलं पाहिजे, तुमचं स्किल मांडता आलं पाहिजे. तर ह्या गोष्टी केल्या, त्यातनंही काय झालं नाही. म्हणजे खूप कॉन्टॅक्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. मग मी शेवटी माझी टीम बिल्ड करायला सुरुवात केली. आणि ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की ज्याच्याकडे टीम आहे ना, ज्याच्याकडे खरंच जेन्युइन टीम आहे, तो माणूस काहीही करू शकतो. फक्त तुमच्याकडे टीम पाहिजे. तुम्ही एकटे काहीही करू शकत नाही करू आणि तुम्हाला टीम सांभाळता आली पाहिजे आणि टीम मधला प्रत्येक माणूस हा तुमच्या विश्वासातला पाहिजे. बरोबर. सो मी ते केलं 2017ला बिल्ट आणि आज 2026 आहे. तर 2026 पर्यंत मी तुला सांगतो की कमीत कमी 15 म्युझिक व्हिडिओज केले मी. त्याच्यानंतर माझ्या ॲड्स झाल्यात, 10+ ॲड्स झालेत. चांगले चांगले ब्रँड्स आहेत. आता ब्रँड्सची नावं सांगायची असेल तर सांगेल मी. त्याच्यानंतर 6 माझे सिनेमे झाले असोसिएट असिस्टंट क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून. कोणते कोणते सिनेमा झालेत? छत्रपती शासन म्हणून झाली. अच्छा. त्याच्यानंतर इलू इलू म्हणून झाली. त्यानंतर पगल्या नावाची फिल्म आहे की जी फेस्टिवल्सला आणि बाकीच्या ठिकाणी आत्ता चालू आहे. सो अजून 2-3 फिल्म्स आहेत पण त्या रिलीज नसल्यामुळे मी आत्ता त्याचं नाही सांगत नाव तुला. ओके ओके ओके. आणि मग मी आत्ता एक फिल्म केली ह्या सगळ्या जर्नीमध्ये, धाराऊ म्हणून. धाराऊ, जिला 10 अवॉर्ड्स आहेत आणि आता 16-17 सिलेक्शन्स तिला आहेत. तर त्याचे रिझल्ट लागतील. असा जर्नी आता गेल्या 10 वर्षात चालू आहे. आणि फायनान्शियली पण स्टेबिलिटी आहे. असं नाही की म्हणजे बरेच लोक म्हणतात की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अपडाऊन्स असतात, फायनान्शियल स्टेबिलिटी नाही. पण ज्याच्याकडे एक चांगली टीम आहे तर त्याच्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी सुद्धा आहे. क्या ऑब्विसली आहे. सुपर. आणि हा प्रवास इट कंटिन्यूज. आणि हा प्रवास आता इथून पुढे आपण मोठ्या पडद्यावर येत्या काळामध्ये डेफिनेटली बघणार आहोत. आता जी मी सुरुवात केली कॅफे बॉय टू, आता असोसिएट असिस्टंट क्रिएटिव्ह, आता डिरेक्टर म्हणून उतरलोय. मग डिरेक्टर म्हणून उतरल्यानंतर मी माझ्या कॉन्सेप्ट्स बाहेर आणायला सुरुवात केली. जसं की मी धाराऊ नाव ऐकलंय तू? ऐकलंय. धाराऊ म्हणजे कोण की छत्रपती शंभूराजे जेव्हा लहान होते 1.5 वर्षाचे तेव्हा त्यांच्या आई आजारी होत्या, सईबाई. बरोबर. सो त्यांना त्या दूध पाजू शकत नव्हत्या. मग तेव्हा शंभूराजांना ज्यांनी दूध पाजलं तेव्हा त्या धाराऊ गाडी. तर ह्या एवढंच ऑनलाईन आहे. ह्याच्यावर मला काहीतरी फिल्म करायची होती. माझ्याकडे ऐतिहासिक फिल्मचं बजेट नव्हतं. सो मग मी ती फिल्म कशा पद्धतीने केली, काय केलंय, काय गोष्टी केल्यात, म्हणजे धाराऊ या नावाला पूर्णपणे पूर्ण करणारी ही फिल्म आहे. थिएटर्सला येईलच ते आता लवकर. त्यावेळेस तू बघशील. तू दादा, आता जर वेन यू टॉक अबाउट 2016 पास्ट आउट डिरेक्टर जसे तुमच्यासारखे भरपूर लोक आहेत आणि एक जमान्यातले डिरेक्टर जे थोडेसे ओल्ड जीन्स आहेत हे ना, त्यांचा थोडासा अनुभव वेगळा, विचार करण्याची जी पद्धत आहे, त्यांचा व्ह्यू आहे तो वेगळा आहे. बरोबर. सो सांगू शकाल की काय एक्झॅक्ट हा एक डिफरन्स आलेला आहे? आता माझ्या मते म्हणशील, मी काय एवढा मोठा नाही की मी त्यांना जज करू शकतो. बरोबर. ते सगळे लिजंड्स डिरेक्टर आहेत. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये 30-40 वर्ष घालवलेत. सो त्यांच्या वेळेसचा फरक आणि आमच्या वेळेसचा फरक एवढाच आहे की टेक्निकल गोष्टी बदलल्यात. कॉन्सेप्ट सेमच आहेत, फक्त टेक्निकल काही गोष्टी बदलल्यात. म्हणजे त्यावेळेस जे कॅमेरे होते किंवा त्यावेळेस जे एडिटिंग चालायचं, तर आत्ता एडिटिंग डिजिटल झालंय. त्यावेळेस तुम्ही रीलवरती एडिट करायचं. त्यावेळेस त्यांचा स्पीड, म्हणजे त्यांना 5-5 वर्ष लागायचे एक चित्रपट बाहेर काढायला. चांगले चित्रपट असायचे, म्हणजे दर्जेदार चित्रपट ते लोक आणायचे. आता तेच तुम्ही इथं 5 महिन्यात एक चित्रपट बाहेर काढता कारण तुमच्याकडे डिजिटल स्किल आले. हाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. दुसरा फरक म्हणजे आत्ता पब्लिकची चॉईस बदलली. सो त्या चॉईसनुसार आत्ताचे डिरेक्टर्स किंवा आत्ताचे रायटर्स थोडा विचार करून कॉन्सेप्ट्स बाहेर आणतात. आपण एक थोडासा विचार करू जेनची जनरेशन यांच्या बाबतीत की थोडीशी त्यांची टेस्ट फ्लेवर पूर्ण चेंज आहे. सो काय वाटतं येणारा काळ जो असणार आहे सिनेमासाठी, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक्स लोकांना पाहायला आवडतील मोठ्या पडद्यावर? तर बेसिकली जेन्झीज आर जजमेंटल असं माझं म्हणणं आहे. ते जज करतात, प्रत्येक गोष्ट ते जज करतात, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. सो त्या हिशोबानेच आपल्याला आता चित्रपट आणावे लागतील, त्या हिशोबाने आपल्याला टेक्निकल गोष्टी आणाव्या लागतील. पूर्वी चालायचं काही टेक्निकल गोष्टी थोड्या अपडाऊन्स असल्या तरी आपण ॲडजस्ट करून घ्यायचो, कारण आपण तेवढं जज नव्हतं करत, आपल्याला तेवढं कळत नव्हतं. पण आता जेन्झीजला खूप कळायला लागले. सो त्या हिशोबानेच चित्रपट आणावे लागतील. त्यांना जे टॉपिक्स हवेत, म्हणजे आता ह्या विषयावर बोलायचं का नाही मला माहीत नाही, पण आपण जेव्हा लहान होतो, साधारण तू मी किंवा बाकीच्या गोष्टी, आपल्याकडे 2च गोष्टी असायच्या. प्रेमापासून सुरुवात करू. चित्रपटामध्ये फार प्रेम असतं. आपल्याकडे एकच असायचं,
पहिलं तर फ्रेंडशिप, पहिली स्टेप, दुसरी स्टेप असायची लव्हशिप. लव्हशिप, आता भरपूर शिप ब्रेकअप पर्यंत गेले ते. आता भरपूर शिप्स आलेत. म्हणजे मी याच्यावर स्टडी करत होतो थोडंसं, किंवा मी आता एक फिल्म लिहितोय, सो ती त्याच्यावरच आहे, त्या गोष्टींवरती आहे सगळ्या. तर मी स्टडी करत होतो, मला कळालं की बेंचिंग नावाची पद्धत आली, बरोबर बरोबर. त्याच्यानंतर सिच्युएशनशिप आली, अजून काय तर मायक्रोशिप आली बाबा. सो वेगवेगळे स्टेजेस आल्यात, ह्या गोष्टी आल्यात. इट्स ओके, आपण त्याला काही करू शकत नाही, आल्यात ह्या गोष्टी. वेस्टर्न कल्चर अडॅप्ट हा, हे केलेलं आहे, कल्चर अडॅप्ट केलंय जेनजेसनी, त्यांना ते बघायचंय, त्यांना ते बघायला आवडतं. सो त्या माध्यमातून पण आपण चित्रपट आणू शकतो आणि त्यातनंही आपण मेसेज देऊ शकतो. ओके, असं नाही की आपण ते अडॉप्ट करतोय, बरोबर. ते अडॉप्ट करूनही त्यातनं एखादा चांगला मेसेज आपण देऊ शकतो. तर तसे कॉन्सेप्ट्स आता मार्केटमध्ये आले पाहिजेत असं मला वाटतंय. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला, आपण महाराष्ट्रात राहतो, सो आपल्याकडे हिस्ट्री आहे. बरोबर, खूप मोठी. त्या हिस्ट्रीवरती पण खूप चांगले चित्रपट आले पाहिजेत जे येतात आता, आणि जेनजेससाठी ते पण फार महत्त्वाचं आहे. बरोबर. हिस्ट्रीच नाही तर मायथोवरती पण आले पाहिजेत, कारण त्या गोष्टी त्यांना कळणं गरजेचं आहे. आजकाल जेनजेसमध्ये वाचन कमी आहे, सो ते जर वाचत नाहीत तर त्यांना सिनेमाच्या माध्यमातून दाखवायचं काम आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आता जस्ट आपण या संदर्भात बोलत होतो की कोणताही मूवी असला, आधी काळ होता की जेव्हा एक पॅशन म्हणून लोक मूवीज बनवत होते, हे ना. पण आता असं आहे की सगळं थोडं त्याला पॉईंट ऑफ व्ह्यू कमर्शियलायझेशनकडे चाललेलं आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करत असताना एका डिरेक्टरला प्रॉब्लेम नाही आहेत का ते, की प्रोड्युसर तर म्हणत असेल बॉस पॉकेट, बरोबर, आणि तुम्ही म्हणत असाल पॅशन, बरोबर. सो हाऊ डू यू बॅलन्स बोथ द थिंग्स? भारी क्वेश्चन केलाय. ॲक्च्युली प्रत्येक डिरेक्टरच्या मनात हा प्रश्न फिरत असतो, तोच तू विचारलाय, बरं झालं. बेसिकली काय बघ, पॅशनच महत्त्वाचं आहे. म्हणजे आता जर मला काहीतरी मांडायचं आहे, किंवा मी पॅशनेटली खूप एखाद्या गोष्टीवरती काम करून आलोय, आणि ती जर मला मांडायची आहे, तर ती मांडण्यासाठी मला तेवढं बजेट मिळणं अपेक्षित आहेच. जर बजेट मिळत नसेल तर मग मला भरपूर ऑप्शन्स आहेत की मी कशा पद्धतीने ती गोष्ट मांडू शकतो, पण ती मांडली पाहिजे. अशा थॉटचा मी डिरेक्टर आहे. आणि तू माझे कंटेंट बघ, माझ्याकडे बजेट असू नसू मी ते मांडतो. म्हणजे आता बेसिकली माझं एक आहे की मला इक्विपमेंट्स, चांगले चांगले इक्विपमेंट्स घेऊन काम करायची खूप आवड आहे. तर मी प्रत्येक वेळी माझं जेव्हा काही शूट असेल तर अपग्रेड इक्विपमेंट्स मार्केटमध्ये आले तर मी ते हायर करतो. ओके, करतोच. म्हणजे ते बजेटमध्ये बसू नाही बसू, एक वेळ मी बजेट घेत नाही. फॉर एक्झाम्पल माझं बजेट मी इक्विपमेंटमध्ये टाकतो. माझा DOP आहे त्यात, तो पण खूप कॉपरेटिव्ह आहे. तोही तेच करतो की तुम्ही मला जर चांगला कॅमेरा देताय हरकत नाही, माझं बजेट तुम्ही तिथं ॲडजस्ट करा. तर आम्ही असं करून ह्या गोष्टी ॲडजस्ट करतो. आणि तो आता मगाशी म्हटला की आधीचे डिरेक्टर्स खूप पॅशनने काम करायचे, आत्ताचे डिरेक्टर खूप कॉम्पिटिशनने काम करतात. हे माझं ठाम मत आहे की ते पॅशनकडे लक्ष देत नाही, ते कॉम्पिटिशनकडे लक्ष देतात. म्हणजे ह्यानी केलं ना, आता मी करून दाखवतो. तर असं नाही केलं पाहिजे मला वाटतं. ज्याचं त्याची स्टाईल असते, वर्किंग स्टाईल. तर कॉम्पिटिशन करण्यात काय अर्थ नाही. तुम्ही तुमचं काम करा आणि चांगलं काम केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळणारच ऑब्व्हियसली. क्या बात आहे, ग्रेट थिंग. जसं तुम्ही मेन्शन केलं की अपग्रेडेड इक्विपमेंट्स असतात, नो मॅटर की बजेट काय आहे. बरोबर. तर असं कधी झालं आहे की प्रोडक्शन टीम जोडा पण प्रोड्युसर की ते म्हणतात की यार नाही, थोडं नॉर्मल केलं तरी चालेल, पण मग ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं? बऱ्याचदा झाले. म्हणजे नॉर्मली होतंच. सुरू होताना प्रोडक्शन खूप छान सुरू होतं. फिल्म इंडस्ट्रीमधली थोडी डार्क गोष्ट आहे की ज्यावेळेस प्रोड्युसर आणि डिरेक्टर यांची मीटिंग होती तर ते दोघांशीच त्यांचं झालेलं असतं की सर आपण असं वापरूयात, आपण हे करूयात. पण जसे जसे टीम मेंबर्स इन व्हायला सुरुवात होती तसं प्रोड्युसर्सला 4 गोष्टी त्यांच्याबरोबर कनेक्ट होतात. आणि मग ज्याला त्यातलं कळत नाही, म्हणजे आता मला टेक्निकली कळत असेल, समजा मी डिरेक्टर आहे, पण XYZ एखादा पर्सन आहे ज्याला टेक्निकल काही कळत नाही, तो पण इनपुट्स द्यायला सुरुवात करतो. आणि मग त्यावेळेस हे होतं की अरे हां, मग हा कॅमेरा कशासाठी पाहिजे, तुम्ही तर दुसऱ्या कॅमेरा ओपन करू शकता, मग ही क्रेन कशाला पाहिजे, तुम्ही तर स्टँडवरती पण घेऊ शकता. अशा गोष्टी सुरू होतात, प्रोड्युसर्सला सांगितल्या जातात आणि मग बऱ्याच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आपण या एका हार्श रिॲलिटीकडे येऊयात आता. आता जसं आपण बोलत होतो की कॉम्पिटेटिव्ह आजकालचे डायरेक्टर झालेले आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त कदाचित कॉम्पिटेटिव्ह प्रोड्युसर्स पण असतील व्हेन इट कम्स टू द बजेट. बरोबर. डार्क रिॲलिटी ऑडियन्सला ही माहीत नसेल की इंडस्ट्रीमधल्याच काही लोक असावेत, सॉरी इफ आय एम गोईंग रॉंग, पण दे माईट क्रॉस द प्रोडक्शन अँड विजिट द प्रोड्युसर ऑफकोर्स स्टेटिंग की आमचं बजेट कमी आहे, तुम्ही वाय नॉट
तुम्ही आमच्याकडे 100% ही गोष्ट घडते. म्हणजे आता मी 10 वर्ष झाले काम करतोय, तर जे दिग्दर्शक किंवा जे टेक्निशियन्स काम करतात ना, त्यांना ही गोष्ट 100% पटेल. आपण एक बजेट घेऊन उतरतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी तुला एक बजेट दिलं, बाबा माझं बजेट आहे 1 CR. सो मी तुला बजेट दिलं, तू अप्रूव्ह केलं ॲज अ प्रोड्युसर, आणि आपण पुढे गेलो, प्रोडक्शन चालू केलं, सगळ्या गोष्टी चालू केल्या. तर जशी लोक इन होतील ना, मग काही लोक जाऊन प्रोड्युसर्सला भेटतात, त्यांना सांगतात, सर 1 CR का खर्च करता, ही तर 80 लाखात फिल्म होऊ शकते. अशा गोष्टी भरपूर होतात. पण माझं असं म्हणणं आहे की डिरेक्टरनी याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे आणि प्रोड्युसरनी याच्याकडे नाही लक्ष दिलं पाहिजे, कारण ह्यात सगळ्यात मोठा लॉस हा प्रोड्युसरचा आहे. कारण ज्यावेळेस प्रोड्युसर इंडस्ट्रीमध्ये उतरतो, तर तो त्या डिरेक्टरवरती विश्वास टाकून उतरलेला असतो आणि त्याने तो शेवटपर्यंत ठेवला पाहिजे. कारण जे चांगले दिग्दर्शक आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये काहीतरी चांगलं करायला आलेत ना, ते तुम्हाला फसवणार नाही. आमच्या मनात एकच भावना असते, प्रोड्युसर जगला पाहिजे. बरोबर. बघा, मी हे परत तुला सांगतो की प्रोड्युसर जगला पाहिजे, यासाठीच आम्ही काम करत असतो. पण प्रोड्युसरनी पण आमचा विचार केला पाहिजे की आपण ह्याच्यावर शेवटपर्यंत विश्वास ठेवला पाहिजे. प्रोड्युसरनी जर मध्येच ब्रेक केलं आणि मध्ये दुसऱ्या कोणावर तरी विश्वास टाकला, तर मग प्रोड्युसर कसा जगेल? सो हा थॉट आहे. आणि बरीच लोक करतात डबल क्रॉस करतातच. हार्श रियालिटी आहे जी चुकीची आहे, पूर्ण आहे ना. चुकीचे नाही केलं पाहिजे. नाही केलं पाहिजे. एकजुटीने काम केलं पाहिजे, एका टीमनी काम केलं पाहिजे. म्हणून तर मी माझी टीम बिल्ड केली आहे. अच्छा. आणि माझ्या टीममध्ये अशी लोक नाही आहेत. म्हणजे आम्ही आता खूप माझं नेहमीच एक म्हणणं आहे की जेवढी कमी टीम ना, तेवढा कमी धोका. पण ते मल्टी टास्किंग लोक पाहिजे. म्हणजे माझा DOP आर्टचंही काम करतो. मी आता जी फिल्म केली, त्या फिल्मला आर्ट डिरेक्टर होता. कोण आहे दादा आपला DOP? के विजय म्हणून आहे. अच्छा. हां. सो माझा बॅचमेटच आहे. ओके. आम्ही दोघंही खूप आधीपासून सोबत आहोत, के विजय आणि मी. तर माझा जो आर्ट डिरेक्टर आहे अरुण पाणीबाते, तो आर्ट करत होता आणि आम्ही 7 दिवस आधी गेलो होतो प्री प्रोडक्शनसाठी सेटवरती फिल्मच्या वेळेस. तर माझा DOP त्याच्याबरोबर आर्टही करत होता, त्याला मदत करत होता की आपण असं डिझाईन करू, तसं डिझाईन करू. मल्टीटास्किंग असल्यामुळे काय झालं, माझी आर्टची टीम कमी झाली, कारण माझा DOP तिथं कॉन्ट्रीब्यूट करत होता. बरोबर. तशीच माझी प्रोडक्शन टीम आहे. म्हणजे माझी प्रोडक्शन टीम प्रोडक्शन करते, प्लस बाकीच्या गोष्टींमध्येही मदत करते. म्हणजे प्रोडक्शनमधली काही मुलं मेकअपला मदत करतात थोडीफार, काही कॉस्ट्युमला मदत करतात. म्हणजे आम्ही ड्रेसमेंट नाही ठेवत, माझे प्रोडक्शनवालेच मदत करतात. अशी करून आम्ही टीम कमी केली. जेवढी टीम कमी तेवढा धोका कमी, हे माझं म्हणणं आहे. मल्टीटास्किंग लोक पाहिजेत. आणि हे मी शिकलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटमधनं. तुम्ही कधीही बघा, महाराजांनी जे पण गनिमिकावे केलेत किंवा महाराजांनी ज्या स्ट्रॅटर्जीज केल्यात ना, त्यामध्ये त्यांची टीम कमी असायची. कमी टीम धोका कमी, हे सूत्र आहे. क्या बात आहे. महाराजांवरून मला आठवलं की एक मध्ये तुम्ही व्हिडिओ शूट केला होता, एक रिलीज झाला होता व्हिडिओ अल्बम. त्याच्याबद्दल काहीतरी सांगाल? कारण हिस्टॉरिकल गोष्टी दाखवणे, त्याच्यावर काम करणे खूप अवघड आहे. बरोबर. सो हे चॅलेंजेस कसे तुम्ही सॉर्ट आउट करता? नाही, माझ्यासाठी ऐतिहासिक चॅलेंज नव्हतं. ओके. कारण मी ज्या बॅकग्राऊंडमधनं काम करत आलोय ना, तर मी जिवंत देखाव्यांमधनं पण काम करतो. ओके. मी जिवंत देखावे डिरेक्ट करत आलोय. बऱ्याच जिवंत देखाव्यांना मला बक्षीस आहे, चांगल्या लेवलचं बक्षीस आहे. सो माझे जे जिवंत देखावेत, मी साधारण 2018ला पहिला देखावा डिरेक्ट केला गणपती मंडळांसाठी पुण्यातल्या. आणि तिथं खूप चांगलं ऑडियन्स आहे गणपती मंडळांमध्ये. सो आता मी 8-10 वर्ष झाली देखावे पण डिरेक्ट करतोय. तर मी त्यात पावनखिंड केला, त्याच्यानंतर शेर शिवराजचा, अफजल खानाच्या वादाचा देखावा केला, कोंडाची फर्जंचा देखावा केला, लाल महाल, पुण्यातला पहिला 3 मजली लाल महाल आपण बांधला होता अख्खा सेटवरती डेक्कनला. अच्छा. म्हणजे तिसऱ्या मजल्यावरनं शाहिस्ते खान खाली पडायचा, हा देखावा आपला होता. सो हे चॅलेंज मी ऑलरेडी करत आलोय स्टेजवरती. त्यामुळे माझ्या मनात फार दिवस होते की बाबा आपल्याला एक ऐतिहासिक कंटेंट करायचा आहे, बट आत्ता फिल्मची संधी नव्हती, तेवढं बजेट आत्ता कोणी लावत नव्हतं आपल्यावर. फिल्म पण लिहून रेडी माझ्याकडे ऐतिहासिक, पण म्हटलं ठीक आहे आपण म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून आणू. अच्छा. मग त्यावेळेस आम्ही ते सगळ्या गोष्टी माझ्याकडे प्रिपेअर्ड ऑलरेडी होत्या, माझा कॉन्सेप्ट रेडी होता. ओके. मग तसं परमिशन्स पासून आम्ही मल्हारगडावरती शूट केलं. अच्छा. मग अशा गोष्टी आहेत त्यात. क्या बात. हो, जेव्हा आपण हा अल्बम शूट केला होता मावळवायचा, सो याच्यामध्ये परमिशन्स असो, याच्यामध्ये कदाचित क्रिटिक्स पण असे थांबले असतात की बाबा कधी रिलीज होतो आणि आम्ही कधी काय त्या गोष्टी बाहेर काढू. सो असं काय इन्सिडेंट झालंय की खूप क्रिटिसिझम झालंय अशा व्हिडिओजवरून? नाही, कारण ज्यावेळेस मावळं व्हायचं शूट करायचं होतं मला, ऐतिहासिक असल्यामुळं, महाराज असल्यामुळं मी खूप स्टडी केला होता. खूप बेसिक गोष्टींचा स्टडी केला होता की कॉस्ट्युम कसा पाहिजे, लुक कसा पाहिजे, त्यामध्ये शब्द काय पाहिजेत,
महाराज ज्यावेळेस बोलणार आहेत शेवटला एक सीन आहे की आत्ता जे प्रकरण घडलं आपलं नसरापूरला, तर त्याच्यावरती मग आपण नंतर सगळ्यांच्या पोस्ट बघतो की चौरंगा केला पाहिजे, चौरंगा केला पाहिजे. सो त्या गाण्यामध्ये मी तो सिच्युएशन अख्खी दाखवली की ज्यावेळेस एका स्त्रीवरती अत्याचार झाला तर महाराजांनी चौरंग करायचा आदेश काढला होता. त्या गाण्याच्या एंडला ते आहे, तुम्ही नक्की ते गाणं बघा, तुम्हाला त्या गोष्टी समजतील. सो बेसिक स्टडी केलं होतं. आता त्यामध्ये मी अजून एक गोष्ट दाखवली की भक्तिशक्ती, म्हणजे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची झालेली भेट. सो ती पण भेट आम्ही कशा पद्धतीने शूट केली, अभ्यास करून त्याचं वेगळं शेड्यूल लावलं होतं. अख्खा एक दिवस त्याचं शूट करत होतो आम्ही. म्हणजे म्युझिक व्हिडिओला हे शेड्यूल आहेत बघा, बापरे, 3 दिवस शूट केलं म्युझिक व्हिडिओ आणि प्लस चौथ्या दिवशी मी त्याचं शेड्यूल लावलं होतं. आणि त्याचे पैसे मी खिशातनं टाकले, मी प्रोड्युसरकडनं नाही घेतले, कारण मी जे बजेट दिलं होतं त्याच्या ओव्हर बजेट झालं होतं. अरे बापरे. सो माझी एक कमिटमेंट होती प्रोड्युसरला की सर ह्या बजेटच्या बाहेर नाही जायचं, बजेटच्या बाहेर गेलो तर ते मी खिशातनं टाकले. सो अशा पद्धतीने पण मी काम करतो. म्हणजे माझं पैसा कमवणं इंडस्ट्रीकडं एकच मोटिव्ह नाहीये. नाही, हे ध्येयच नाही आहे माझं की मी पैसे कमवण्यासाठी इंडस्ट्रीत आलोच नाही आहे. मला चांगले कंटेंट आणायचे आणि काही गोष्टी आहेत ज्या मला चित्रपटाच्या माध्यमातून मांडायच्यात. कारण माझं असं म्हणणं आहे की चित्रपट हे एक वेपन आहे. बरोबर. मीडिया हे एक वेपन आहे की आपण प्रत्येक वेळेस भांडणं नाही करू शकत, पण आपण चित्रपटातनं एखादा मुद्दा मांडू शकतो की जो समाजामध्ये बदल घडवू शकतो. सो मला ते भविष्यात आणायचं आहे आणि असे काही चित्रपट आता मी लिहिलेत. सो येईल भविष्यामध्ये. अशी जर संधी आली की तुम्हाला एखादा मूवी डिरेक्ट पण करावा लागेल आणि त्यामध्ये काम पण करावं लागेल, तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? ॲक्च्युली ॲक्टिंग हा माझा कोर नाही आहे. ओके. ॲक्टिंगमध्ये फार मी इंटरेस्टेड सुद्धा नाही आहे. ओपनली आता पॉडकास्टमध्येच बोलतो ही गोष्ट. पण डिरेक्शनमध्ये मी 100% इंटरेस्टेड आहे. मी तिथं फुल फोकसने डिरेक्शनच करेल. अभिनयात मी एखादा छोटा रोल करेल, पण लीड नाही करणार मी तिकडे, कारण मला 100% डिरेक्शन करायचं आहे. माझे थॉट्स मला मांडायचे. असं होऊ शकतं की जर मीच काम केलं तर माझ्या पात्रावर जास्त प्रेम होऊ शकतं आणि मग मी चित्रपटाला न्याय देईल का नाही मला माहीत नाही. मग माझ्या पात्राकडे जास्त लक्ष द्या, अरे मी कसा दिसतोय, हा माझे शॉर्ट्स कसे चाललेत काय, ते नाही करायचं. मला डिरेक्शनच करायचं 100%. कॉन्सेप्टवरती फोकस काम जास्त करायचं. आता आपण दादा एक केस स्टडी कडे येऊयात. ऑडियन्सने कृपया करून ह्या गोष्टीला थोडं वेगळ्या अँगलनी कृपया करून नाही घ्यायचं आहे. राजा शिवाजी जेव्हा मूवी रिलीज झाला, आपण ट्रेलर बघितलं. मूवी एक्सेलंट आहे, नो डाऊट. ॲक्टर्स एक्सेलंट आणि सर्व गोष्टी एक्सेलंट आहेत. पण जस्ट की जसं इतिहासावर आपलं प्रेम आहे, तर ह्या मूवीज किंवा ह्या ट्रेलरचं फर्स्ट रिॲक्शन तुमचं कसं होतं? किंवा रादर आपण थोडा हा प्रश्न असा विचारू शकतो की हा मूवी अजून कसा बेटर झाला असता? कारण त्याच्यामध्ये VFX आहे जे थोडंसं ऑडियन्ससाठी नवीन असू शकतं. सो ॲज अ डिरेक्टर, ॲज अ रायटर, काय वाटतं तुम्हाला? बेसिकली एक थॉट मांडतो की एकतर राजा शिव छत्रपती ही जी फिल्म आहे, सॉरी राजा शिवाजी, सवय झाली की महाराजांना छत्रपती म्हणायची, त्यामुळे पटकन माहिती म्हणून ते आलं नाही. नो प्रॉब्लेम. पण राजा शिवाजी जी फिल्म आहे महाराजांवर आधारित, सो ह्या फिल्मवरती मी बोलणं एवढा मोठा नाही आहे अजूनही. पण ॲज अ दिग्दर्शक भविष्यात मला काहीतरी काम करायचं आहे किंवा माझं एम आहे डिरेक्टर व्हायचं, म्हणून मी याच्यावर बोललं पाहिजे. बरोबर. 2 गोष्टी मी बोलतो, पण त्या चुकीच्या पद्धतीने कोणी घेऊ नये असं मला. बरोबर, 100%. आता बेसिकली काय आहे की बाबा आपण ज्यावेळेस फिल्म करतो तर आपला स्टडी पाहिजे आणि त्यात तो दिसतोय स्टडी, असं नाही दिसत नाही आहे. पण माझं असं ठाम मत आहे की ते कॅरेक्टर दुसरं कोणी केलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जर दुसरी कोणी केली असती किंवा त्या पात्राला जाणारं कोणतरी चांगला आपण कास्ट करू शकलो असतो, तर 100% अजून सिनेमा चांगला वाटला असता, असं माझं पहिलं मत आहे. कारण चित्रपट आपण टेक्निकल गोष्टी करू, सगळ्या गोष्टी करू सगळे, पण चित्रपट पहिला हा चालतो कास्टिंगवर. सो मलाच असं वाटत नाही की रितेश सर महाराजांच्या भूमिकेत परफेक्ट आहेत असं मला वाटत नाही ॲज अ डिरेक्टर. कारण वॉकिंग स्टाईल मी जी बघितली, त्यांची जी वॉकिंग स्टाईल आहे ती महाराजांची वॉकिंग स्टाईल वाटत नाही. क्लिअर कट महाराजांची वॉकिंग स्टाईल कशी पाहिजे, रितेश देशमुखांची जी वॉकिंग स्टाईल आहे तीच त्यांच्या इतर चित्रपटांमध्ये पण आहे. म्हणजे माऊलीमध्ये जसे ते चाललेत तसेच ते ह्या चित्रपटातही चाललेत. सो मला ते असं वाटतं की महाराजांच्या हिशोबाने त्यांनी विचार करायला पाहिजे होता पात्राचा. दुसरं म्हणजे डायलॉग डिलिव्हरी. मी जो चित्रपट बघितला त्यात जी डायलॉग डिलिव्हरी त्यांनी केली ना, ती त्यांचीच डायलॉग डिलिव्हरी वाटते. असं वाटतं की रितेश सरच बोलत आहेत, महाराज बोलतात असं वाटत नाही.
सो आता लोकांना हे ऐकायला खूप जड जाईल का, कारण आपलं महाराजांवरती खूप प्रेम आहे आणि रितेश सरांवरतीही खूप प्रेम आहे. 100% मराठी माणूस आहे, बॉलिवूडमध्ये एवढं मोठं नाव कमवलंय 100%. पण ॲज अ डिरेक्टर मला जे वाटलं ते मी मांडलं. बरोबर. पण मी रितेश सरांची खूप रिस्पेक्ट करतो, माझे फेवरेट अभिनेते आहेत, त्यामुळं फार काय बोलत नाही, पण मला ह्या 2 गोष्टी वाटल्या. त्या मूवीजमध्ये राजा शिवाजीमध्ये मला जे खूप छान वाटलं ते सिनेमॅटोग्राफी वाटली. एक वन ऑफ द बेस्ट पॉइंट. संतोष सिवन जबरदस्त. सो टेक्निकली बोलायचं म्हटलं ना तर मला सिनेमॅटोग्राफी आणि बाकीच्या गोष्टी ज्या टेक्निकली त्यांनी डिझाईन केल्या त्या खूप आवडल्या. आता लोक काय करतात, म्हणजे बरेच ऑडियन्स असं कम्पेअर करते की छावा चालला पण मग हा मूवी का नाही चालला, तर कम्पेअर नाही केलं पाहिजे. सो ठीक आहे, प्रत्येकाचं एक बजेट असतं आणि प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याला पोर्ट्रे करायची एक स्टाईल असते, प्रत्येकाची एक मांडायची पद्धत असते. सो त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा सिनेमा मांडलाय. सो जेव्हा पिक्चर सुरू होतो किंवा तुमचं शूटिंग सुरू होतं, सगळं सेट असतं, पण असं कधी झालंय का की प्रोड्युसर्सला कोणतरी जाऊन दे ट्राय टू बॅक बिच ऑर टेल समथिंग, स्प्रेड सम नेगेटिव्हिटी अबाउट द डायरेक्टर, असंही कदाचित होत असेल सिनारिओज, कारण दिस इज अ व्हेरी बिग जर्नी. असं कधी इन्सिडेंट? खूप 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 मजेशीर गोष्टी आहेत, त्या खूप मजेशीर किस्से आहेत. म्हणजे मी सांगतो, जी लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात, ज्यांना आपण इंडस्ट्रीमध्ये इंट्रोड्यूस केलेलं असतं की चल माझा मित्र आहे बाबा, त्याच्याकडे काही काम नाही आहे, आपण घेऊन जाऊयात त्याला. जेव्हा आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट येतो ना, सो आपल्या हातात खूप गोष्टी असतात की तिथं आपण आपल्या एका मित्राला काम देऊ शकतो, अशा लेवलला आपण त्यांना घेऊन येतो. आणि मग त्याच्यानंतर आपल्या मागं ह्या गोष्टी सुरू होतात की अरे हा याच्याकडे मनीषकडे एवढा मोठा प्रोड्युसर कसं काय आला. मग आता मी ट्राय करतो की बाबा त्या प्रोड्युसरला 4 गोष्टी सांगून पुढचा प्रोजेक्ट का होईना माझ्याकडे येईल. सो अशा खूप प्रोड्युसर चोरांच्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये घडतात. खूप प्रोड्युसर्स चोर आहेत, पण ते चोर फार काळ टिकणार नाहीत, कारण असे चोरून कंटेंट होत नाहीत. जो प्रोड्युसर आणू शकतो तो भविष्यात अजून, म्हणजे जो एक प्रोड्युसर आणू शकतो तो भविष्यात अजून 4 प्रोड्युसर्स उभे करू शकतो. त्यामुळे तुम्ही प्रोड्युसर चोरून फायदा नाही, तुम्ही प्रोड्युसर उभा केला पाहिजे. आणि प्रोड्युसर उभा राहतो तुमच्या पिचवरती. तुम्ही काय पिच तयार करताय, तुम्ही बॅक बिचिंग करून प्रोड्युसर नाही मिळू शकत, तुम्ही पिच करून प्रोड्युसर मिळू शकता. तर माझं हे नेहमी म्हणणं असेल इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक मित्राला की तुम्ही तुमच्या मित्राचं काम नका घालू, तुम्ही तुमचं पिच चांगलं बनवा आणि तुम्ही प्रोड्युसर आणा. सो या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आत्ता पण माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आम्ही 3-4 बॅचमेट्स आहोत. म्हणजे मी नाव पण घेतो, माझा श्रीकांत गावंडे नावाचा चांगला मित्र आहे जो माझा बॅचमेट आहे. त्यानंतर के विजय नावाचा माझा चांगला मित्र आहे जो माझा बॅचमेट आहे, तो DOP आहे. आणि भरपूर टीम आहे म्हणजे माझी अशी की माझे कॉस्ट्युम डिझायनर आहे, मेकअप आर्टिस्ट आहेत. ही लोकं माझ्याकडे गेल्या 8-8 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. आणि मी, श्रीकांत, विजय, आम्ही तिघं मिळून एकमेकांच्या प्रोजेक्टसाठी प्रोड्युसर आणत असतो. म्हणजे आता श्रीकांतचा जो प्रोजेक्ट आहे तर त्यासाठी मी प्रोड्युसर शोधत असतो. समजा माझी कॉन्सेप्ट जर नाही पिच झाली तर श्रीकांतची पिच झाली पाहिजे, असं लेवलला आम्ही काम करतोय. सो माझं एक सांगणं असेल की तुम्ही ग्रुप तयार करा, तुम्ही एक चांगली टीम तयार करा आणि इंडस्ट्रीमध्ये 100% करिअर आहे. एक अजून एक प्रश्न जो राहिला मला विचारायचा की एक डिरेक्टरचा एक ड्रीम प्रोजेक्ट असतो, राईट, जो तो नेहमी एक असतं मनामध्ये की यार आज ना उद्या मला ह्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे. असा तुमचा कोणता प्रोजेक्ट आहे? ना, माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांवरच आहे आणि ती कुणी न ऐकलेली स्टोरी. तर त्यासाठी एक चांगलं बजेट मला अपेक्षित आहे, त्यामुळे मी थांबलोय. पण ज्यावेळेस पण मी करेल त्यावेळेस 100% ती कोणीच न ऐकलेली स्टोरी आहे आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे महाराजांची. म्हणजे कादंबरी कोणत्या वर बेस्ड आहे का रिअल? नाही, रिअल आहे, इन्सिडेन्सेस वर इन्सिडेंट्स आहे. पण मला आता भीती वाटत होती की राजा शिवाजीमध्ये तो विषय येतोय का, पण तो नाही आला, त्यामुळे मी खूप खुश आहे आता तरी. तो विषय नाही आला, कारण एका डिरेक्टरसाठी तेच असतं ना रे. एक डिरेक्टर खूप वर्ष एका कॉन्सेप्टवर काम करत असतो आणि सायमल्टेनियसली जर दुसरीकडे त्याचंच काम चालू आहे आणि तो कॉन्सेप्ट बाहेर आला तर मग त्याला खूप चॅलेंजेस क्रिएट होतात, कारण आता मी हे कसं वळवू, कसं काय करू. पण होप सो, नशीब चांगले, महाराजांचा आशीर्वाद आहे की तसं काय अजून आलं नाही. बघूयात, होईल तो प्रोजेक्ट नक्कीच. वी विश यू ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. हिंदी सिनेमासृष्टी असो, मराठी असो, एक मुद्दा सारखा लोकांच्या मनात येतो की ही इंडस्ट्री मुलींसाठी किती सेफ आहे किंवा मुली ह्याच्यामध्ये करिअर किती चांगल्या पद्धतीने बनवू शकतात. सो व्हॉट्स युअर टेक ऑन दिस? आता इंडस्ट्री कुठलीच सेफ नाही आहे.
म्हणजे नाही फिल्म इंडस्ट्री सेफ आहे नाही मुलींसाठी नाही कोणासाठीच नाही आहे सेफ असं की आपण इकडे जाऊ सेफ राहू वगैरे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी आपल्या हातामध्ये असतात, प्रत्येक कंट्रोल्स आपल्या हातामध्ये असतात, कुठपर्यंत कुठली गोष्ट न्यायची. सो आहेच. आणि तसं म्हणशील तर माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तर माझा रूलच आहे की कुठलीच फालतू गोष्ट कुणीच करायची नाही. त्यामुळे आम्ही त्या रूलने चालतो. आमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कोणच व्यसन नाही करत, कुठलंच व्यसन नाही आहे, सिंगल व्यसन पण नाही. माझ्या सेटवर कुठलं व्यसन चालत नाही, माझा लाईटवाला पण कुठलं व्यसन करत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तेवढ्या लेवलला घेऊन चालतो. परत माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ज्या मुली काम करतात तर त्यांना पिकअपपासून ड्रॉपपर्यंत सगळी सुविधा आम्ही चांगल्या लेवलला करतो. मी कधी कधी स्वतः सोडायला जातो. म्हणजे मी डिरेक्टर जरी असेल, पॅकअप झाल्यानंतर जर एखाद्या मुलीला गाडी नसेल तर माझ्या टीममधली काही लोकांनी आम्ही त्यांना सोडून येतो घरी. सो इतक्या लेवलला आम्ही तरी काम करतो. आणि आत्ता असं झालं आहे बऱ्याचदा, बऱ्याच गोष्टी आत्ता घडायला लागल्यात ह्या इंडस्ट्रीमध्ये. नवीन नवीन लोकं आलेत आणि जी फक्त वाईट गोष्टी करण्यासाठी आली, ज्यांना चित्रपट नाही करायचा, चित्रपटाचं नाव अनाऊन्स करतात पण तो चित्रपट कधी शूट होत नाही आणि काहीच होत नाही, आणि त्या नावाच्या खाली ते कास्टिंग काउच करतात. ह्या गोष्टी मला खूप ऐकायला आल्यात की हा चला आम्ही एक चित्रपट आणला, बरं तू आहेस कोण? तू नाही डिरेक्टर, तू नाही प्रोड्युसर, तू नाही कुठं शिकलेला, तुझे नाही त्याच्या आधी कुठले प्रोजेक्ट्स, मग तू कुठल्या बेसवरती प्रोजेक्ट आणला? आणि मग त्यांच्या भरपूर कंप्लेंट आहेत. काही गोष्टी मी अशा पण ऐकल्यात की काही ॲक्टर आहेत त्यांच्याकडनं पण ह्या गोष्टी बऱ्याचदा को आर्टिस्टच्या बाबतीत घडतात की बाबा असं असं आहे, हे आहे, त्या गोष्टी आहेत. सो आहे. पण मला असं वाटतं की मुलींनी इंडस्ट्रीमध्ये येताना एक सेफ ग्रुप बघून आलं पाहिजे, चांगल्या ग्रुपबरोबर काम केलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या लिमिट्स माहिती पाहिजेत. लिमिट्स जर क्रॉस होत असतील तर त्यांनी तिथंच त्यांना थांबवलं पाहिजे. अशा गोष्टी आहेत. आणि जर कोणी असं काही करत असेल तर तुम्ही सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे. प्रत्येक मूवीचा एक ठरलेला बजेट असतो, जसं तुम्ही सांगितलं की तो थोडासा वरही जाऊ शकतो, मोस्टली वरच जात असेल, बरोबर आहे ना. पण अशा वेळेस या क्रंच सिच्युएशनमध्ये तुम्ही सगळं टॅकल कसं करता, किंवा प्रोड्युसरचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होतो? आता बेसिकली ही डिरेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहे बजेट टॅकल करणं. ह्याच्यासाठी एक पोझिशन असते इंडस्ट्रीमध्ये, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. ओके. त्यांना अपॉइंट केलं जातं आणि त्याचं चांगले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पाहिजेत, खूप चांगले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पाहिजेत इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना. त्यांना इंडस्ट्रीमधल्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज पाहिजे, कारण बजेट कंट्रोल ठेवणं हे ईपीच्या हातामध्ये असतं. डिरेक्टरचा हा प्रेशर घेत बसला की अरे नाही माझं बजेट वर चाललं आहे, मी बजेट खाली चाललो आहे, मी इकडे चाललो आहे, मी तिकडे, तर डिरेक्टर फोकस कधी करणार त्याच्या कामावरती? सो त्यासाठी ईपी खूप चांगले असणं गरजेचं आहे. आणि प्रोड्युसर्सनी पण बजेट कंट्रोल करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की माझ्या आत्ता काही जे प्रोजेक्ट्स मी केले त्यात मला आलेला अनुभव आहे की प्रोड्युसर्स याच्या त्याच्या सांगण्यावरनं, म्हणजे हा म्हटला तो म्हटला, ह्याच्यावरनं एक एक गोष्टी ॲड करत जातात ज्या तुमच्या ॲक्च्युअल बजेटमध्ये ठरलेल्याच नसतात. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल बजेट काढतो त्यामध्ये ती गोष्ट ठरलेलीच नसते आणि मग नंतर प्रोड्युसर्सकडनं होते नाही आपण हे करूयात, आपण ते करूयात, आपण असं ॲड करू. सो मग ह्याच्यामुळं बजेट वाढत जातं. सो त्या गोष्टी पण प्रोड्युसर्सनी कंट्रोल केल्या पाहिजेत. डिरेक्टरवरती विश्वास ठेवला पाहिजे शेवटपर्यंत. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरवरती विश्वास ठेवला पाहिजे. चांगले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स पाहिजेत इंडस्ट्रीमध्ये की जे प्रोड्युसर्सला टोपी नाही घालणार, जे प्रोड्युसर्सला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगतील चांगल्या पद्धतीने. कारण मोस्ट ऑफ प्रोड्युसर्स नवीन इंडस्ट्रीमध्ये इन होतात, त्यांना इंडस्ट्रीबद्दल फार माहिती नसतं. पण ज्यावेळेस पण प्रोड्युसर्स इंडस्ट्रीमध्ये इन होतील तर त्यांनी त्या प्रोजेक्टकडे आपला प्रोजेक्ट म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर. प्रोड्युसर्स पण बरेचदा असं करतात की नाही मी याला पैसे दिलेत मग त्यांनी करून द्या. नाही, हा प्रोजेक्ट माझा आहे, मग तो कशा पद्धतीने गेला पाहिजे त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचं एक बजेट असतं, त्याला तेच बजेट गेलं पाहिजे. ओव्हर बजेट प्रोड्युसर्सनी किंवा ईपीनी पण नाही दिले पाहिजे. ह्या गोष्टी बॅलन्स करून जर सिनेमा झाला तर तो सिनेमा बजेटच्या बाहेर जात नाही, चांगला सिनेमा होतो. मी ऑलरेडी आत्ता एक सिनेमा केला आहे ज्याचं बजेट होतं त्याच बजेटमध्ये अख्खा सिनेमा माझा बसला आहे. त्याचं रिलिजिंगचं जे बजेट आहे त्या रिलिजिंगच्या बजेटमध्ये आम्ही उतरतोय सुद्धा मार्केटमध्ये. सो असं नाही की बाबा बजेट वाढतंच, तुम्ही प्लॅनिंग करून गेलात तर बजेट कंट्रोलमध्ये राहतं. आता तर तुम्ही एवढा हा प्रवास ॲज अ डायरेक्टर रायटर केला आहे, बट येणाऱ्या काळामध्ये व्हॉट्स द विजन? ही वाटचाल कुठपर्यंत जाणार आहे? नाही, माझं विजन आहे, भरपूर गोष्टी मी लिहून ठेवल्यात आणि आता चांगल्या चांगल्या गोष्टी मी बाहेर काढायला सुरुवात करतोय. एक पहिली फिल्म तर आता मी काढतोय जी धाराऊ म्हणून आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढची मी फिल्म करतोय की जी विधवांवरती आहे. म्हणजे आपण एका स्त्रीला विधवा का म्हणतो, सो ह्याच्यावरती ती फिल्म आहे. म्हणजे एक बेसिक वन लाईन जस्ट मी आता सांगतो, मी ज्याच्यावर काम करतोय ते
एक स्त्री आहे की जिचे पती, तिची मुलं लहान असताना एक्सपायर झाली. सो त्या स्त्रीने त्या मुलांना वाढवलं, मोठं केलं, त्यांचं सगळं शिक्षण केलं, सगळ्या गोष्टी केल्या, त्यांचं लग्न लावून दिलं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तिला जे सहन करायला लागलं किंवा आत्ता समाजात जे काही गोष्टी घडतात तर त्याच्यावरती ती फिल्म आहे सगळी. आणि मग त्यात तिचं म्हणणं आहे की मला विधवा नका म्हणू. तिला काय म्हणायचं, एका विधवा स्त्रीला विधवा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, याच्यावरती ती फिल्म आहे. क्या बात आहे. आणि हे जेव्हा तुम्ही सगळं रिसर्च करता, हा काय एक्झॅक्टली पॅटर्न असतो, पॅटर्न ऑफ युअर स्टडी? म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा मूवी, चला बाबा टॉपिक शोधायचा आहे, सो व्हॉट इज द प्रोसेस? जेव्हा पण आपल्याला एखादा टॉपिक हिट होतो ना, माझी ती ही पद्धत आहे की मला जे हिट होतं त्याच्यावर मी चित्रपट करतो. ओके. किंवा जे मी वाचतो, मला वाटतं अरे हा चल हे आपण करू शकतो, हे करतो. मी असं जाणून बुजून नाही करत की नाही मला ह्याच्यावरच करायचं आहे. सो माझ्या रिसर्चमध्ये, माझ्या वाचनामध्ये किंवा माझ्या एक्सपिरियन्समध्ये जी गोष्ट येते त्याच्यावर मी फिल्म करतो. सो आता माझी एखादी फिल्म समजा फायनल झाली, एखादा विषय माझा फायनल झाला, सो त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो आपण. मग त्याच्या डीपमध्ये जाणं, त्याच्या रिलेटेड संस्था असतील, आता विद्वांवर काम करतोय, सो विद्वांच्या रिलेटेड ज्या संस्था आहेत त्यांना जाऊन मी भेटतोय, तिथं काम करतोय. काही विद्वांबरोबर मी डिस्कस केलं, त्यांचे प्रॉब्लेम्स मला येतात. मला त्याच्यापेक्षा पण जास्त की काही अशी मुलं आहेत की ज्यांना त्यांच्या आईने वाढवले, वडील लहानपणी गेल्यामुळं, तर त्यांच्याबरोबर पण मी डिस्कस केलं की तुमच्या आईबद्दल काय मत आहे, किंवा आता तुमची जी आई आहे तर तुमच्यासाठी आई पण आहे आणि वडील पण तीच आहे. सो मग त्या मुलांचं काय म्हणणं आहे. सो अशा सगळ्या गोष्टी डिस्कस करून माझा जो थॉट आहे त्याला मी पुढे नेतो आहे. फिक्शनलच आहे, नॉन फिक्शनल नाही, ही गोष्ट फिक्शनलच आहे, पण ती नेत असताना त्याला रिसर्च पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण फिक्शनल म्हणजे काहीही करणं असं नाही. सो आता प्रत्येक मूवीचा जसा एक कास्टिंग पॅटर्न असतो, सो कसं तुम्ही एक्झॅक्टली स्पॉट करता, कसं कास्ट करता? किंवा फॉर सपोज चला आपण एक सॅम बहादूर म्हणून एक मूवी रिलीज झाला होता विकी कौशल यांचा, त्यांनी तो परफेक्ट रोल तर केलाच आहे, नो डाऊट, आणि त्याचं मेकअपही जबरदस्त झालंय. सो हे पण गाईडलाईन्स तुम्ही देत असाल? बरोबर. सो हाऊ डू यू स्पॉट द एक्झॅक्ट पर्सनॅलिटी? व्हॉट इज द प्रोसेस? नाही, ॲक्च्युली काय होतं सांगतो, ज्यावेळेस आपण लिहित असतो ना त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये ते कास्टिंग फिरत असतं. कारण मला हा माणूस पाहिजे, मला हे कास्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी एखादी फिल्म लिहितोय आणि ती लिहित असतानाच मला सई दामनकरचं व्हिज्युअल होती, तर मी पहिलं तिला पिच मारणार की अरे हा हे असं असं आहे बाबा. सो आता मग त्या गोष्टी बजेटवर येतात, बाकीच्या मग प्रोड्युसर्सवर येतात किंवा त्यांच्या अवेलेबिलिटीवर येतात, किंवा त्यांना आवडतं नाही आवडतं ह्या गोष्टी येतात. जर त्यांना ते नाही आवडलं तर मग आपण सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन असे आपण काढून ठेवलेले असतात. पण बेसिकली रायटर किंवा डिरेक्टर ज्यावेळेस काम करत असतात ना त्यावेळेस त्यांना ते कॅरेक्टर व्हिज्युअल झालेलं असतं की आपण यांना कास्ट करू शकतो. मग मेकअप ह्या गोष्टी हा पुढचा पार्ट आला, किंवा मेकअप करून आपण त्यांना इकडे नेऊयात तिकडे नेऊयात किंवा असा लुक क्रिएट करू तसा लुक क्रिएट करू. पण ज्यावेळेस फिल्म लिहितो आपण त्यावेळेस त्यांचे जे हावभाव असतात किंवा म्हणजे लिहिताना आपल्याला ते फील होतं ना की अरे हां इथं हे परफेक्ट जाईल. जसं की बाबा मी आता एक फिल्म लिहित होतो, त्यामध्ये मला पोलिसांचं कॅरेक्टर होतं, लीड कॅरेक्टर होतं, तर मग मी डोक्यात अंकुश चौधरी ठेवूनच लिहिलं होतं. सो अशा पद्धतीने मी काम करतो. ओके. खूप साऱ्या पिक्चर्समध्ये आपण बघतो की एखादा ॲक्टर दिसतो आपल्याला, भले तो 5 मिनटं 5 सेकंड व्हॉट एव्हर, पण तो ॲक्टर नसतो, तो कोणाचा तरी वाया मित्र, नातेवाईक, मुलगा मुलगी असू शकतं. आणि मग आपल्याला बघितलं वाटतं अरे अरे ह्याला ॲक्टिंग तर येत नाही, पण तो पिक्चरमध्ये तर येणं आहे. असं खूपदा झालेलं आहे मूवीजमध्ये, बरोबर? मग ह्यावेळेस डिरेक्टरचं काय असतो माइंडसेट? कारण अरे हा प्रोड्युसरचा किंवा कोणाचा तरी आहे, पण ह्याला दाखवायचं तर आहे त्याला, आणि यू फील की यार नाही, दिस इज नॉट द राईट कास्ट. इथे थोडासा गोंधळ नाही का होत असेल? खूप गोंधळ होतो ॲक्च्युली. खरी गंमत तुला सांगू, तू म्हणतोय 5 मिनटं वगैरे ना, चित्रपट झालेत अशी अख्खे लीडमध्ये घेऊन. प्रोड्युसरचा मुलगा आहे, त्याला लीडमध्ये घ्या, त्याला काही येत नाही अभिनय, त्याला काय माहितीही नसतं काय करायचं काय नाही, काय कुठं काय. आणि मग ज्यावेळेस ते आम्ही स्क्रीनवर बघतो ना, स्क्रीनवर दिसतं आम्हाला की अरे रोमॅन्टिक सीन आहे एखादा, किंवा फाईटचा सीन आहे, किंवा एखाद्या डिस्कशनचा सीन आहे, आणि तो एकदम नॉर्मलच चालू आहे त्याचं, म्हणजे त्याला काहीच कळत नाही आपण काय सांगतो, कारण त्याचा अभिनय हा स्कोपच नाही. आणि मग ते झाल्यानंतर बाजूला बसलेले टाळ्या वाजवतात, अरे वा 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 भारी केलं भारी केलं भारी केलं. तर हे ऐकून जास्त राग येतो, कारण त्याला जमत नाही आहे.
आणि तुम्ही म्हणताय भारी केलं भारी केलं भारी केलं, त्याला अजून तुम्ही मोटिव्ह करताय. सो असं घडतं, मी 5 सेकंदाच्या कॅरेक्टरलाही घडतं असं बऱ्याचदा. सो काय आता करू शकत नाही आपण. आता असतात अशी लोक की आम्हाला घ्या. आणि डिरेक्टर अशी ही पोझिशन आहे की पण ज्या तुला एक सांगू, व्यक्तीला sorry, सगळं sorry. परफेक्ट पाहिजे असतं. सॉरी कट करतो. पण तुला एक सांगतो, बऱ्याचदा माझ्या प्रोजेक्टमध्ये हे नाही घडत. म्हणजे माझ्या प्रोजेक्टमध्ये मी जेव्हा पण काम करतो ना, तर मी जर ते कास्टिंगला जात असतील तरच त्यांना कास्ट करतो. म्हणजे माझ्या घरातलं जरी कोणी असेल तरी मी घेत नाही त्यांना. मग मी ह्यासाठी भरपूर प्रोजेक्ट सोडलेत. म्हणजे मी आत्ता एक फिल्म करत होतो, त्याचे प्री प्रोडक्शनचं बजेट माझ्याकडे आलं होतं आणि प्रोड्युसर्सचं आणि माझं डिस्कशन झालं कास्टिंगवरनं. सो त्यांच्या मुलाला कास्ट करायचं होतं, तर ती फिल्म नाही केली मी फिल्म सोडली. म्हणजे मी आता त्या पॅशनने उतरलो आहे इंडस्ट्रीमध्ये, तर मला काही नाही करायचं, असं आहे माझं. हा एक प्रश्न माझ्या नेहमी ह्याच्यात येतो की आपण खूप सारे चांगले चांगले इन्फ्लुएन्सर्स बघतो जे ॲडव्हर्टिजमेंटमध्ये असतात, काही यूट्यूबवर खूप पॉप्युलर आहेत, पण ते कधी आपल्याला मूवीजमध्ये दिसत नाहीत. राईट. किंवा असं विचारतो की यार त्यांना का आपण कास्ट करू नाही शकत. राईट. सो असं कधी झालेलं आहे? वाय? नाही, ह्याचं एक स्ट्रॉंग रिझन आहे. इन्फ्लुएन्सर्स जे आहेत ते आपण, म्हणजे आम्ही तरी त्यांचा विचार करताना असं करतो की यूट्यूब कंटेंटमध्ये आपण इन्फ्लुएन्सर्स इन द सेन्स रील क्रिएटर्स किंवा ज्यांचे रील्सवरती चांगले फॉलोअर्स आहेत त्यांना आम्ही म्युझिक व्हिडिओमध्ये घेतो. कारण त्यांचा रीच हा यूट्यूब पुरताच आहे असं माझं म्हणणं आहे. की त्यांचा जो केलेला कंटेंट आहे किंवा ते ज्यात काम करतात तो यूट्यूबला चालतो. पण ज्यावेळेस तुम्ही थिएटरसाठी फिल्म करता त्याचं तुम्हाला ॲक्टरच पाहिजे. कारण थिएटरला न्याय फक्त ॲक्टरच देऊ शकतो. बरोबर. माझं स्ट्रॉंग मत आहे. त्यामुळे तिथं आम्ही इन्फ्लुएन्सरचं नाही घेत. हा, तो चांगला ॲक्टर असेल आणि तो इन्फ्लुएन्सर असेल तर ऑलवेज वेलकम. बट तो जर फक्त इन्फ्लुएन्सर असेल आणि त्याला अभिनय येत नसेल तर 100% आपण त्याला कास्ट नाही केलं पाहिजे. कारण थिएटरला फिल्म ही फक्त ॲक्टरच्या भरोशावरच चालते. व्हेरी ट्रू. अँड ॲज अन डिरेक्टर तुम्ही कोणाला आयडियलाइज करता? भारी प्रश्न आहे. ॲक्च्युली हा प्रश्न मला अपेक्षित होता आणि याच्यावर उत्तरही द्यायचं आहे. मी राजकुमार हिराणी सरांना आयडियल करतो. कारण 3 इडियट्स हा, त्यांची जी फिल्म करायची पद्धत आहे, कॉमेडीच्या माध्यमातून ते सोशल मेसेज देऊन जातात आणि खूप इझी फिल्म असतात. सगळ्या वयाची लोकं ती फिल्म बघू शकतात. बरोबर. तो मी राजू हिराणी, राजकुमार हिराणी सरांना मी हे करतो. क्या बात आहे. आता जसं राजकुमार सर हे थोडेसे कॉमेडी मूवीज बनवतात आणि त्याच्यामधनं काहीतरी मेसेज देऊन जातात. राईट. एक यूट्यूबर आहेत जे स्टँडअप कॉमेडियन पण आहेत. ते मध्ये खूप दिवस नव्हते. ओके. पण ते सोडा, भरपूर सारे स्टँडअप कॉमेडियन जे ते कॉमेडी करायच्या प्रयत्नांमध्ये म्हणजे थोडंसं वल्गर बोलतात प्रत्येक वाक्यामध्ये किंवा एक शिवी असते. सो बिंग फ्रॉम दिस मॉडर्न जनरेशन काय वाटतं तुम्हाला त्या गोष्टींकडे? कारण त्यांचे तुम्ही फॉलोअर बघितले, सबस्क्रायबर्स बघितले, इट्स इन मोर दॅन मिलियन्स अँड मिलियन्स, पण प्रत्येक ओळीमध्ये एक शिवी तर ठरलेली आहे. ॲक्च्युली काय झालं आहे, मला कळलं कोणाबद्दल बोलतोय आपण. पण आता असं झालं आहे सीन माहिती आहे का, की एक तर ऑडियन्स बसवलं जातं समोर. आता ते पेड ऑडियन्स आहे का काय आपल्याला माहीत नाही. आपण मेकर्स आहोत त्यामुळे आपल्याला माहिती आहे गोष्टी कशा चालतात. त्यामुळं आता असं झालं की बाबा मी एक शिवी दिली, तुम्ही हसलात, मग ते यूट्यूबला चालते, मग आपण तेच करूयात. सो ते लोक हा विचार नाही करत आहेत. ते फक्त त्यांना त्यांचं पॉकेट भरायचं, त्यांना व्ह्यूज पाहिजेत. हे व्ह्यूजसाठी हे सगळं चाललं आहे. सो आता हे किती दिवस चालेल माहीत नाही. कारण अशा गोष्टी आपण जेव्हा करतो ना, की कंटेंटमधनं आपण शिव्या आणतोय किंवा आपण फेक कंटेंट आणतोय, तेव्हा ते कुठं ना कुठं जाऊन थांबतातच. त्याच्यानंतर त्यांना परत रिस्टार्ट करावंच लागतं. पण याचा जो आफ्टर इफेक्ट आहे, खूप विचित्र इम्पॅक्ट पडतोय. कारण आता तू बघ की जे जेनझीज आहेत किंवा जेनझीज सोड, सगळेच लोक आता तसे कंटेंट बघून आहे ना, तसे काही गोष्टी त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये यायला लागल्यात, तशा काही गोष्टी त्यांच्या वागण्यात यायला लागल्यात. सो ह्याचा इम्पॅक्ट तर 100% पडणार आहे. म्हणजे मी तर रॅप्सवरती पण बोलतो की आता मार्केटमध्ये जे रॅप येतात, तर आपली जी आत्ताची सगळी पिढी आहे त्या रॅपला फॉलो करते, त्यांना ते रॅपर्स आवडायला लागलेत. पण मग त्या रॅपर्सकडनं तुम्ही शिकणार काय? म्हणजे आता त्या रॅप्समधल्या तुम्ही ओळी बघा, त्या रॅप्समधल्या तुम्ही शिव्या बघा, ते त्यांची गोष्ट, त्यांचं फ्रस्ट्रेशन ते रॅपमधनं बाहेर काढतायत आणि तुम्ही ते रॅप्स कंटिन्यू करताय पुढं. तर त्यातनं शिकण्यासारखं काहीच नाही आहे. तर ठीक आहे, एक एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही त्याकडे बघा, तुम्ही ते ऐका, त्या गोष्टी तुम्ही फॉलो पण एक काही लिमिटपर्यंत करा, पण रेग्युलर तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी नका येऊन देऊ, असं माझं म्हणणं आहे.
डेली रुटीनमध्ये ते नको. बेसिकली ठीक आहे, तुम्हाला थोडंसं आवडलं, तुम्ही इन्स्पायर्ड झालात किंवा इन्स्पायर्ड नाही म्हणता येणार, पण तुम्ही एक त्याला कॉपी करताय, तर तुमचे कॉस्ट्युम्स तसे आले बाबा, तुमच्या अजून काही गोष्टी आल्या, पण एक जिथं संस्कार येतात तिथं तुम्ही त्या गोष्टी नका आणू, एवढं माझं म्हणणं. सुपर सुपर. चलो एक आपण सेकंड लास्ट क्वेश्चनकडे येऊयात. एक क्विक रॅपिड फायर आपण खेळूयात. ओके. सो मी 2 पर्सनॅलिटीचे नावं घेणार. यू हॅव Okay. टू पॉइंट आउट एनी वन, हां. एनी ऑफ युअर चॉईस जे तुम्हाला आवडतात. ठीक आहे. Done. राजकुमार हिरानी और करण जोहर. राजकुमार हिराणी. राजकुमार हिरानी और दिग्पाल लांजेकर. राजकुमार हिराणी. ओके. राजकुमार हिरानी और यश चोप्रा. राजकुमार हिराणी. चलो आता मी थोडासा बदलतो. राजकुमार हिरानी तुमचे ऑल टाइम फेवरेट आहेत. फेवरेट म्युझिशियन्स इन बॉलिवूड. इन बॉलिवूड AR रेहमान. इन मराठी. इन मराठी अजय अतुल. इन कास्टिंग मराठीमध्ये. मराठीमध्ये फेवरेट ॲक्टर ॲक्ट्रेस. बोथ. ॲक्टरमध्ये मराठी ॲक्टरमध्ये अंकुश चौधरी. क्या बात आहे. हां. आणि ॲक्ट्रेसमध्ये सई. का वाटतात अंकुश सर तुम्हाला? कारण ज्यावेळेस मराठी इंडस्ट्री पूर्ण म्हणजे माझ्या मते डाऊनफॉलमध्ये होती, त्यावेळेस अंकुश चौधरींचे जे काही चित्रपट आले ना, तर ते मला खूप आवडले, ते मला बघूशी वाटत होते. सो मग तेव्हापासून मी अंकुश चौधरींना म्हणजे आवडतात मला मराठी. फेवरेट कोरिओग्राफर. फेवरेट कोरिओग्राफर मराठी मराठीमध्ये? हिंदी. मराठी तर जे तुम्हाला वाटतं यार काम करना है तो इसके साथ करना है. मराठी तर नाही आहे कोणी. हिंदी. हिंदीमध्ये रेमो डिसूजा. क्या बात है. रेमो वाय? कारण मी जेव्हा पहिली फिल्म केली होती, हां. जी बजरंगी भाईजान, ज्यावेळेस मी त्या सेटवर होतो तिथं रेमो सर होते. हां. सो मी रेमो सरांना प्रत्यक्ष बघितले काम करताना. तर भविष्यात एकदा तरी रेमो सरांवर करायचे. सॉलिड सॉलिड. टेक्निकली व्हॉट डू यू थिंक हु इज द बेस्ट ॲक्टर ऑफ बॉलिवूड? राजकुमार राव. इज इट? वाव. चलो एक लास्ट क्वेश्चन मनीष. येत्या रायझिंग डायरेक्टर्सला तुम्ही काय मेसेज द्याल, किंवा जे आता शिकत आहेत, ज्यांना ह्याच्यामध्ये करिअर परस्यू करायचं, व्हॉट इज युअर मेसेज? नाही, मीच रायझिंग आहे, त्यामुळं मी मेसेज काय देणार नाही, पण मी अशी कामं करेल की माझ्याकडे बघून जे येणारे आहेत ते विचार करून येतील. म्हणजे मी अशीच चांगली कामं करेल. मेसेज काय देणार आहे मीच रायझिंग आहे. सुपर सुपर सुपर. पण तरी युअर जर्नी फ्रॉम CCD टू मुंबई, बजरंगी भाईजान, एवढे तुम्ही मूवीज डिरेक्ट केलेल्या आहेत, काय मूवीजमध्ये कामही केले, दॅट्स हॅट्स ऑफ यार मनीष. आणि खूप मजा आली आजच्या कॉन्व्हर्सेशनमधून. डेफिनेटली आय माय सेल्फ हॅव लर्न्ड अ लॉट फ्रॉम यू, आणि डेफिनेटली व्ह्युअर्स पण शिकतील आणि विल एन्जॉय युअर अपकमिंग मूवीज. पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट, अँड वी आर मोर दॅन हॅपी टू सी यू ऑन अ व्हेरी व्हेरी बिग स्क्रीन. सो थँक्यू पुन्हा एकदा मनीष फॉर जॉईनिंग P3. थँक्यू.